नमस्कार, मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर हा ब्लॉग खूप जुना आहे, 1 महिन्यापूर्वीचा आहे. तर तेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो एका रिसॉर्टला आणि त्याच्या आधी आम्ही खोपोलीला जाऊन आलो होतो. तर ते दोन्ही ब्लॉग मी एकत्र क्लब केले. तर हे आहे ते खोपोलीचं मंदिर, तिथे गेलो होतो आणि त्यानंतर मग पुढे जे आहे एका रिसॉर्टला गेलो होतो, त्याची क्लिप ॲड केली. तर खोपोलीला गजानन महाराजांचं जे मंदिर आहे ते खूप मस्त आहे. तिथे जे पाणी वाहतं ते असं म्हणतात की 24 तास पाणी असतं, तर आणि ते खरंच आहे. तर इथे जे आहे ती नदी पाठच्या बाजूला वाहते ती दिसते. फोटोशूट अलाउड नाही आहे, पण जिथे जिथे मला छोट्या छोट्या क्लिप घेता आल्या त्या मी ते ॲड केलेल्या आहेत. तर या मंदिरामध्ये खूप सुंदर असं वातावरण. तर खोपोलीला नक्कीच जाऊन या. वरती एक शिवलिंग पण आहे, जरा थोडंसं लांब आहे पण छान आहे. त्यानंतर आता मे महिन्याचे दिवस चालू आहेत. तर आम्ही एका रिसॉर्टला गेलो होतो, कर्जतला जवळच होतं, नेरळ स्टेशनपासून जवळ. तर तिथे गेलो होतो. आनंदी रिसॉर्ट म्हणून होतं, फार्म हाऊस. तर छान होतं, म्हणजे 1 दिवसाची ट्रिप म्हणून ते चांगलं आहे आणि स्टेशनच्या जवळ आहे. त्यामुळे स्टेशनपासून 10 ते 15 मिनटं ऑटो आणि त्यानंतर ते रिसॉर्ट आहे. म्हणजे असं लोकॅलिटी वगैरे जवळच आहे, तिथेच आहे, त्यामुळे जवळ. ॲक्टिव्हिटीजमध्ये काय काय आपल्याकडे आहे? ॲक्टिव्हिटी ब्रेकफास्ट. पप्पा मी पहिले ऍक्टिव्हिटी करणार आहे, तुम्ही ब्रेकफास्ट करून नाही पहिले ब्रेकफास्ट करायचं. तर ब्रेकफास्ट आणि ऑल इन्क्लुझिव्ह चार्जेस पण असतात. इथे रूम आम्ही घेतली नव्हती, कारण की आम्ही एका दिवसासाठीच आलो होतो, त्यामुळे रूम वगैरे अवेलेबल होत्या, पण आम्ही घेतले नाही. त्यानंतर इथे समोर आहे तिथे कॅन्टीन एरिया आहे. हा तर तिथे ॲक्टिव्हिटी एरिया पण होता, तिथे पक्षी पण होते एका पिंजऱ्यामध्ये, ते बघत होतो. आणि त्यानंतर झिप लाईन वगैरे होती. त्यानंतर एक माझे चिंतामणी रिसॉर्टवाला जर तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्हिटीज होत्या त्या बऱ्यापैकी इकडे होत्या. पार्थ आणि मी आणि त्यानंतर प्रबंधने पण ॲक्टिव्हिटीज ट्राय केल्या. अरे आता एक अर्धा तास पार्थून एक अर्धा तास मागून घेतलाय स्विमिंग पूलमध्ये जायला, आहे ना पार्थ? लगेच हे करायचं ना. मार डोळ्यांना असं वाटतं, पण ते जवळ जात नाही. बघितलं ना? काय मम्मा, मी तरी मारला. मग तू बरोबर मारलास. एक आम्हाला काही जमतच नाही दोघांना. नाही ब्लॅकला टच झालं. आता कुठे टच झालेलं? येलो. ऑरेंज की पर्पल? 2 वेळा येल्लो झाली. काय आलं? येल्लो ना? येलो आलं की काय आलं? बाहेर गेलो, कळत नाही. ब्लॅक. ओके, थोडे थोडे गोल. कुठलाच बट मला व्हिडिओ चालू कर. हां स्टार्ट कर.
असं टाकायचं आडवं टाकायचं, आडवं. असं असं टाकायचं असं. हां, वरती उंच उंच उडवून नंतर टाकायचं, तसं नाही. हे बा असं, हे बा असं असं असं. हां हां, गेला होता एक. बरोबर. उतरत खाली मी येतो. मला मराठी आचारी म्हणजे मी म्हणून नाही जात. हां ठीक आहे, चालेल. काय नाही असं काय नसतं, सगळीकडे जिंकलं पाहिजे. अरे ते यार. बघ. ए ओ पप्पा. पार्थूने जरा जवळ तरी टाकलेलं. वरती वरती काठीवरती बसायला पाहिजे त्याच्यात, तसं नाही. हां, एका हाताने फेक, असं आडवं. हां, अरे व्हेरी गुड. बॉलकडे लक्ष दे. हळूहळू घाई नको करू. असं मारू, असं मारायचं. त्या बॉललाच मारायचं आहे, त्याला लाग. सगळ्यातले सगळं खाली. अच्छा, ठीक आहे, ठीक झालं. आहे. माझं लागेल की नाही माहित नाही. अरे यार. थोडासा. व्हेरी गुड. ओके, तुला पाहिजे का परत? धर मम्माचा टर्न घे ना तो. घे जा. फक्त जा आतमध्ये येऊन मार दे. त्या खुर्चीत तू उभा राहा आणि तिथून मार. ते मला ते पायाकडे दे. काका सांगेल तेव्हा मार, नाही तर आधीच मारायला सुरुवात करशील. हळू लागेल. नीट बघून मार, घाई नको करू. त्याला लागलं तरी चालेल. त्या वरून. ग्लासला मारायचं. ग्लासला. तुझा एक मार्ग पुढे जाऊन एकदा पुढे जाऊन मार. आणखी मार. हा घे. ग्लासला जोरात मारायचं आहे, त्याला लागलं तर चालतं. एक ग्लास. हा. वा, व्हेरी गुड.